Good afternoon to all the student. क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 त्याच्यामधला जे ज्वारी म्हणजे स्वर्गम, तर स्वर्गम संदर्भात आपण जी माहिती घेत आहोत. तर स्वर्गम या पिकासंदर्भातलं जे पुढचे आहे, पुढचा जो पार्ट आहे तो आहे प्लॅन्ट प्रोटेक्शन. प्लॅन्ट प्रोटेक्शन म्हणजे त्या पिकाचं असलेलं संरक्षण, कशा पद्धतीचं आपण त्या पिकाचं संरक्षण करतो त्याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर 1 नंबरला बघा, इम्पॉर्टंट पेस्ट म्हणजे कीड रोग. तर त्याच्यामध्ये कोणते कीड रोग लागतात? तर स्टेम बोरर, त्याच्यानंतर 1 नंबरला आहे स्टेम बोरर, 2 नंबरला आहे जवार शूट फ्लाय, 3 नंबरला आहे आर्मी वर्म, 4 नंबरला आहे मिज फ्लाय. तर हे जे आहेत हे कीड रोग ज्वारीवरती मुख्य करून पडत असतात. ठीक आहे. तर पहिलं काय आहे? स्टेम बोरर, जवार शूट फ्लाय, आर्मी वर्म आणि मिज फ्लाय. तर हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे कीड रोग ज्वारीवरती मुख्यतः पडत असतात. तर 1 नंबरला आहे त्याचं नाव आहे स्टेम बोरर. स्टेम बोरर म्हणजे याच्यामध्ये नावातच असं आहे की स्टेम बोरर. तर ते काय करतं? स्टेम बोरर याचा अर्थ जी आळी आहे किंवा जे कीड आहे, ठीक आहे, तर ती कीड काय करतं की खोडामध्ये ती कीड पूर्णपणे घुसून त्याच्यामध्ये ते बोर म्हणजे ते पूर्णपणे खाऊन टाकतं. आपल्या ज्वारीचं जे ताट असेल तर त्या ताटाच्या आतमध्ये स्टेममध्ये ती जी कीड आहे ते आतमध्ये शिरून ते आतले पूर्णपणे ज्वारीचं आतून ताट खाऊन टाकतं. त्याला म्हटलं जातं स्टेम बोरर. तर बघा, स्टेम बोरर संदर्भात आपण बघितलंच आहे की फोटो आपण ग्रुपवरती सेंड केलेलाच आहे. तर स्टेम बोरर कसा असेल तर बघा, हे आहे स्टेम बोरर. यस, तर ह्याचं नाव आहे स्टेम बोरर. याला म्हटलं जातं स्टेम बोरर. तर स्टेम बोरर बघा, तर काय म्हणलं की असते स्टेम बोरर, तर त्याच्यामध्ये बघा नेचर ऑफ डॅमेज. तर कशा पद्धतीने ते डॅमेज करून असतं, कशा पद्धतीने ते उद्ध्वस्त करू शकतं झाडाला. तर बघा स्टेम बोरर, ह्याची जी सोंड आहे हे बघून घ्या. ह्याला म्हणलं जातं स्टेम बोरर. हे आहे स्टेम बोरर. तर त्याच्यामध्ये बघा, तर ते काय करत असतं स्टेम बोरर? नेचर ऑफ डॅमेज. द लार्वा इनिशियली फीड ऑन द लिव्स बाय मेकिंग द होल्स इन द लीफ लॅमिना. तर त्याचा म्हणजे लार्वा म्हणजे जी आळी असते ती काय करते? आळी जी आहे ती पूर्णपणे पानावरती त्याच्यावरती फिडिंग करते, पानं खात असते. आळी जी आहे ती पूर्णपणे पान खाते किंवा त्या पानाला होल करत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय? लेटर इट बोर द स्टेम अँड फीड ऑन इनर कंटेंट कॉजिंग द डेथ ऑफ अ सेंट्रल शूट कॉल्ड एज अ डेड हार्ट. तर काय करतं? त्याचा पुढचं स्टेज आहे त्याच्यामध्ये जी किडी आहे तर लार्वा आळी असते, ती आळी पूर्णपणे पानं खाते आणि त्याच्यानंतर आळी ज्यावेळेस पुढच्या स्टेजला जाते तर त्यावेळेस ते काय करते? ते पूर्णपणे आतमध्ये होल करून आतमध्ये घुसते, आतमधला पूर्ण पार्ट त्या प्लॅन्ट्समधला त्या पिकामधला पूर्ण पार्ट्स खाऊन टाकते आणि त्याला डेड हार्ट काय म्हणलं जातं? इनर कंटेंट कॉजिंग डेड सेंटर शूट कॉल्ड एज अ डेड हार्ट. तर ही जी पूर्णपणे आतमधून जी स्टेम आतमधला जो पार्ट्स पूर्णपणे खाते त्याला डेड हर्ट असं म्हटलं जातं. तर हे आहे स्टेम बोरर. तर स्टेम बोररचं आपण या ठिकाणी इमेजेस बघितलेले आहेत. तर स्टेम बोरर काय करतं? त्याची जी लार्वा आहे, त्याची जी आळी आहे ती पूर्णपणे पानाला खाऊन टाकते आणि तिथून पुढचं जे स्टेजमधले जे आहे तर त्याची कीड आहे ती कीड काय करते? त्याला होल करून त्या पिकाला होल करून त्या ताटाला होल करून आतमध्ये जाते आणि आतमधला पूर्णपणे पार्ट्स खाऊन टाकते. त्याला म्हटलं जातं स्टेम बोरर आणि त्या गोष्टीला म्हणतात डेड हार्ट. ती जी कन्सेप्ट आहे त्याला म्हटलं जातं डेड हार्ट. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय म्हणलं की कंट्रोल मेजर म्हणजे आपण कशा पद्धतीने ह्याच्यावरती कंट्रोल किंवा नियंत्रण आणू शकतो. दॅट इज द कंट्रोल मेजर. तर कसं कंट्रोल करायचं? 1 नंबरला काय म्हणलं की रिमूव्ह अफेक्टेड शूट अँड बर्न. तर जे शूट्स जे फांद्या ह्याच्या ठिकाणी त्याचं अफेक्ट झालेलं आहे तर त्यांना आपण पूर्णपणे बाहेर काढायचं आणि ते बर्न्स करून टाकायचं. बर्न म्हणजे ते जाळून टाकायचं. नेक्स्ट काय म्हटलंय? स्टबल मस्ट बी बर्न इमिडिएटली आफ्टर हार्वेस्टिंग. स्टबल्स म्हणजे काय? तर जुन्या पिकाचा राहिलेला असलेला केर कचरा त्याला आपण स्टबल्स असं म्हणतो. तर काय केलं जातं? स्टबल्स जे आहेत ते एकदा ना त्याची जर काढणी झाली तर ते पूर्णपणे नांगरटी करून किंवा ते पूर्णपणे जाळून टाकून बाजूला काढून जाळून टाकलं पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यामुळं की आपले येणारं जे पीक आहे त्या पिकावरती त्याचा कोणताही परिणाम होऊ नये.
पूर्वीच असणारे पूर्णपणे स्टबल्स असलेले किंवा जो आपल्या शेतामध्ये राहणारा केर कचरा आहे तो पूर्णपणे बाजूला काढून जाळून टाकणं गरजेचं आहे. 3 नंबरला काय म्हटलंय, डस्टिंग ऑफ 4% कार्बिल ग्रॅन्युलर्स ॲट द रेट 10 kg पर हेक्टर्स. तर ठीक आहे, तर कार्बिल ग्रॅन्युल्स नावाचं जे पावडर आहे ती पावडर या ठिकाणी डस्ट म्हणजे ते पावडर ते आपल्या त्या पिकांवरती फवारणी करायची. त्याच्यानंतर काय म्हटलंय 0.0557 इंडोसल्फान. तर इंडोसल्फान नावाचं, इंडोसल्फानवर सध्या तर बंदी आहे, तर इंडोसल्फान नावाचं जे इन्सेक्टिसाइड आहे त्याचं सुद्धा स्प्रेइंग करायचं आहे 30 दिवसानंतर आणि 40 दिवसानंतर. तर पेरणीच्या 30 दिवसानंतर तसेच पेरणीच्या 40 दिवसानंतर इंडोसल्फानचं सुद्धा स्प्रेइंग करायचं आहे. तर हा स्टेम बोरर नावाचा जर कीड या ठिकाणी पडली तर आपल्याला ह्या कंट्रोल मेजर कराव्या लागतील. त्याच्यानंतर दुसरी कीड आहे, त्याचं नाव आहे जवार शूट फ्लाय किंवा त्यालाच आपण स्टेम फ्लाय असं सुद्धा म्हटलं जातं. दुसरीची कीड आहे त्याचं नाव आहे जवार शूट फ्लाय म्हणजेच स्टेम फ्लाय. तर बघा त्याचा आपल्याला इथे फोटो बघायचा आहे, जवार शूट फ्लाय. तर हे आहे जवार शूट फ्लाय, याला म्हणलं तर जवार शूट फ्लाय म्हणजे माशीसारखं या ठिकाणी दिसते आपल्याला. हे आहे जवार शूट फ्लाय. त्याच्यामध्ये काय नेचर ऑफ डॅमेज, तर ते कशा पद्धतीने ते त्याला आपल्या पिकाला हानी पोहोचवतं. तर दिस पेस्ट इज फाउंड ऑन अ जवार क्रॉप इन अर्ली स्टेज ऑफ ग्रोथ. सुरुवातीच्या काळामध्ये ही जी पेस्ट आहे ही आपल्याला ज्वारीवरती दिसून येते. दिस पेस्ट इज फाउंड इन अ जवार इन अ अर्ली स्टेज ऑफ ग्रोथ. सुरुवातीच्या काळामध्ये ही जी पेस्ट आहे ही ज्वारीवरती आपल्याला दिसून येत असते. नेक्स्ट काय म्हटलंय, द मॅगोट्स इंटर इन टू द स्टेम ऑफ अ यंग प्लांट अँड फीड ऑन द बेस सेंट्रल शूट व्हिच फ्रॉम डेड हर्ट. तर सेम वरच्यासारखंच आहे बघा. तर काय केलं जातं, तिची जी आळी आहे ती आळी काय करते की आपल्या त्या पिकाच्या जो क्रॉप आहे ते ताटाचे आहे ते त्याच्या आतमध्ये होल करून ती आळी आतमध्ये शिरते आणि आतमधला पूर्णपणे पार्ट्स खाऊन टाकते. त्या गोष्टीला डेड हर्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर वरचं जे स्टेम बोरर आहे तसाच एक प्रकार जवार शूट फ्लाय किंवा स्टेम फ्लाय, तर दोन्ही सेमच आहे. फक्त ही जी कीड आहे ही कीड आपल्याला माशीसारखी, आपल्या ज्याला की हाऊस फ्लाय म्हणतो, जसे की माशा असतात तर माशासारखी सेम ही कीड दिसत असते. तर त्याच्यामध्ये बघा, तर जवार शूट फ्लायसाठी जे कंट्रोल मेजर्स आहेत, तर आपण नियंत्रण कसं करणार आहे, तर 1 नंबरला म्हटलंय त्याच्यामध्ये जे कंट्रोल मेजर असते 1 नंबरला आहे अर्ली सोविंग, दॅट इज बिफोर 7 जुलै. तर लवकरात लवकर पेरणी करायची आहे. त्याच्या वेगळंच कंट्रोल मेजर आहे की अर्ली सोविंग म्हणजे लवकरात लवकर पेरणी करायची. नेक्स्ट काय म्हटलंय, रिमूव्ह अफेक्टेड शूट अँड बर्न. तर ज्याच्यावरती समजा आपण शेतामध्ये राऊंड मारत असताना समजा एखाद्या ताटावरती अशा पद्धतीचे होल जर दिसला तर काय करायचं आहे की ते ताट पूर्णपणे बाजूला उचलून काढून ते ठिकाणी डिस्ट्रॉय करायचं, बर्न करायचं किंवा ते नष्ट करून टाकायचं आहे. हे त्याच्यावरती हा एक कंट्रोल मेजर आहे. 3 नंबरला काय म्हटलंय, ॲप्लिकेशन ऑफ 10% फोरेट ग्रॅन्युल्स. तर फोरेट नावाचं जे केमिकल्स आहे, पावडर आहे, तर त्या पावडरची या ठिकाणी फवारणी करायची आहे. 15 kg प्रति हेक्टर्स, एका हेक्टरला 15 किलो इन द सॉइल बिफोर सोविंग. तर सोविंग करण्याच्या अगोदर पेरणीच्या पूर्वीच फोरेट नावाचं जे ग्रॅन्युल्स आहे तर ते ग्रॅन्युल्स आपल्याला याच्याने डस्टिंग म्हणजे ते त्याच्यावरती फवारून टाकायचं आहे. त्याच्यानंतर 4 नंबरला काय म्हटलंय की सीड ट्रीटमेंट विथ कार्बोफ्युरॉन नावाचं जे सीड ट्रीटमेंट त्याच्यावरती करायचं आहे. सीड ट्रीटमेंट म्हणजे काय, बीज प्रक्रिया. तर कार्बोफ्युरॉनची त्याच्यावरती बीज प्रक्रिया करायची आहे. 5 नंबरला काय म्हटलंय, स्प्रेइंग ऑफ पॅराथॉन और इंडोसल्फान. तर पॅराथॉन नावाचं जे केमिकल आहे तर त्या पॅराथॉन नावाच्या केमिकलचा त्याच्याने स्प्रे घ्यायचा आहे, पॅराथॉन किंवा इंडोसल्फान, ॲट द 7 day अँड 17 days ऑफ आफ्टर सोविंग. पेरणीनंतर पॅराथॉन
किंवा इंडोसल्फान नावाचा केमिकलचा स्प्रे त्याच्यावरती घ्यायचा आहे. तर हे आहे जवार शूट फ्लाय, म्हणजे ज्वारीच्या शूट फ्लाय किंवा स्टेम फ्लाय डिसीज संदर्भातली ही माहिती. त्याच्यानंतर जो पुढचा क्रॉप आहे ते आहे आर्मी वर्म. तर बघा आर्मीवर काय म्हणतंय, आर्मीवरची मी तुम्हाला पहिल्यांदा इमेजेस दाखवतो. तर हे आहे आर्मी वर्म, हे आहे आर्मी वर्म. तर आर्मी वर्म काय करतं, द नेचर ऑफ डॅमेज. बघा आर्मीवरचं काय करत असतं, द नेचर ऑफ डॅमेज. द लार्वा रिमेन ॲक्टिव्ह ड्युरिंग द नाईट अँड हाईड ड्युरिंग द डे टाईम इन सॉईल ऑर लीफ होरल्स. तर लार्वा म्हणजे ती जी आळी आहे, तर ती आळी काय करत असते, तर ही जी आळी आहे ती ॲक्टिवली म्हणजे ती जी आहे ती रात्रीच्या काळामध्ये ती बाहेर निघत असते आणि दिवसाच्या काळामध्ये ती लपून बसत असते. म्हणजे पानांच्या आतमध्ये. तर बघा आपण बरेच वेळा बघतो की पानाच्या आतमध्ये अशा आळ्या दिसून येत असतात. तर रात्रीची ही आळी बाहेर निघते आणि दिवसाही लपून बसत असते. तर ती काय करते, रात्रीची बाहेर निघून तर फीड ऑन द लिव्स फ्रॉम मार्जिन अँड डिफॉरेट द प्लांट. तर ते काय करत असते की पूर्णपणे पानाच्या आजूबाजूच्या ज्या कडा आहेत ते पूर्णपणे खाऊन टाकत असते आर्मी वर्म. तर ते काय करते, पानाच्या आजूबाजूच्या जेवढ्या कडे आहेत त्या कडांना पूर्णपणे खाऊन टाकत असते. तर दॅट इज कॉल्ड एज त्याला काय म्हटलं जातं की ही आर्मी वर्म नावाच्या किडीचा या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रभाव पडत असतो. तर ती काय करते, आळी असते ती आळी पूर्णपणे पानं खाऊन टाकते आणि ती जे झाड आहे, ते जे प्लांट्स आहे, ते रोप आहे, ते पूर्णपणे या ठिकाणी खाली पाडून टाकत असते. तर त्याच्यासाठी कंट्रोल मेजर काय केलं जातं, कशा पद्धतीने ते नियंत्रित आणायचं. तर डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर नावाचं जे स्प्रे आहे, जे पावडर आहे, तर ती पावडर या ठिकाणी त्याच्यावरती फवारायची आहे, लिंडेन पावडर. तर काय म्हणले, नेक्स्ट काय म्हणले, डिस्ट्रॉय एग्ज मासेस इन अर्ली स्टेज. तर जी अंडी असतात, अशा प्रकारचे जे अंडी आहेत, तर त्या अंडीसुद्धा या ठिकाणी डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करून टाकायचे आहेत. 3 नंबरला काय म्हटलंय, डीप प्लाविंग आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ इन्फेक्टेड फील्ड. तर एकदा एखाद्या आपली जी फील्ड आहे, आपल्या फील्डवरती जर अशा गोष्टीचा आर्मीवरचा जर प्रभाव दिसून येत असेल, तर त्याच्यानंतर आपल्याला नांगरटी करायची आहे, खोल नांगरटी ज्याला म्हणू, तर नांगरटी करायची आहे आफ्टर हार्वेस्टिंग. त्याच्यानंतर स्प्रे ऑफ 0.05% इंडोसल्फान. तर इंडोसल्फानचा 0.05 या इंडोसल्फानचं या ठिकाणी त्याच्यावरती स्प्रे घ्यायचा आहे. तर हे आलं आर्मी वर्म ही प्रकारची आळी आहे. ती आळी काय करते, पूर्णपणे पानं खाऊन टाकत असते. ही जी आळी आहे ती आळी पूर्णपणे पानं खाऊन टाकते आणि त्याची क्रॉप आहे ती क्रॉप पूर्णपणे डिस्ट्रॉय, ती क्रॉप जी आहे ती पूर्णपणे डिस्ट्रॉय नष्ट करून टाकत असते. त्याच्यानंतर पुढचा जो डिसीज आहे त्याचं नाव आहे मिज फ्लाय. तर बघा मिज फ्लाय काय आहे, तर मिज फ्लाय एक प्रकारचे मिज फ्लाय इज द सिरियस पेस्ट ऑफ हायब्रिड जवार. तर बघा मिज फ्लायचा आपण या ठिकाणी फोटो बघायचा आहे. हे बघा, ह्याचं नाव आहे मिज फ्लाय. हे आहे मिज फ्लाय, लक्षात घ्या, ह्याला म्हटलं जातं मिज फ्लाय. तर बघा, तर मिज फ्लाय काय करते, कशा पद्धतीने काम करते, तर मिज फ्लाय इज द सिरियस पेस्ट ऑफ हायब्रिड जवार. तर मिज फ्लाय ही एक अतिशय गंभीर अशा पद्धतीची कीड रोग आहे. तर मॅगॉट्स फीड ऑन इन्फ्लोरन्स रिझल्ट इन अ कम्प्लीट ऑर पार्शल स्टेरिलिटी. तर काय करतं, त्याचे जे मॅगॉट्स, त्याचे जे आळी जी असतात, छोटे बारके जे आळे असतात, तर ते काय करतात, त्याचे इन्फ्लोरन्स म्हणजे जे फुलं आहेत त्या फुलावरती ते फुलं खाऊन टाकतात. त्याचे जे आळे आहेत ते पूर्णपणे फुलं खाऊन टाकत असतात आणि फुलं खाऊन टाकले असल्या कारणामुळे त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन व्यवस्थित होत नाही. तर ते रिझल्ट इन अ कम्प्लीट ऑर पार्शियल स्टेरिलिटी म्हणजे नपुसकता या ठिकाणी त्याच्यामध्ये त्या झाडामध्ये येत असते, त्यामुळे फर्टिलायझेशन व्यवस्थित होत नाही. द अफेक्टेड प्लांट्स फेल्स टू फॉर्म ग्रेन.
तर ते काय होतं, फर्टिलायझर व्यवस्थित होत नसल्या कारणामुळे ज्यासाठी आपण जे पीक घेतो म्हणजे ते धान्यच या ठिकाणी योग्य पद्धतीने उगवू शकत नाही किंवा धान्यच या ठिकाणी काही प्रमाणात निर्माण होऊ शकत नाही. द अफेक्टेड प्लांट्स फेल टू फॉर्म ग्रेन. 4 नंबर काय म्हटलं, द एअर हेड्स आर स्टंटेड विथ रेड कलर्स. तर काय होत असतं की ती जी एअर हेड्स म्हणजे जे वरचा जो कणसाचा जो भाग आहे ते कणसाच्या भागाची पूर्णपणे वाढ होत नाही आणि त्याच्यावरती पुन्हा लाल कलर निर्माण होत असतो. तर ते आहे मिज फ्लाय. तर मिज फ्लाय म्हणजे काय बघा, तर आपण सांगू की मिज फ्लाय इज अ सिरियस पेस्ट ऑफ हायब्रिड ज्वार. संकरित ज्वारीवरती येणारी सर्वाधिक जास्त धोकादायक अशी एक ही पेस्ट आहे, अशी कीड आहे. त्याच्यामुळे काय करतं की त्याचा जो मॅगट्स आहे, मॅगट्स म्हणजे जी आळी आहे, तर आळी काय करते, आळी पूर्णपणे त्याचा जो फुल आहे ते फुलावरती ते फुलं खाऊन टाकत असते. ते फुलं खाऊन टाकले असल्यामुळे त्याचं जे फर्टिलायझेशन ज्याला म्हणतो तर फर्टिलायझेशन प्रॉपरली होऊ शकत नाही. द प्लांट्स अफेक्टेड आणि त्याच्यामुळे ग्रेन फॉर्मेशन ज्याला की धान्य निर्मिती म्हटलं जातं, धान्याची निर्मिती योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. ह्याचं बघा कंट्रोल मेजर काय आहे, तर त्याच्यासाठी काय केलं जातं की डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर. तर लिंडेन पावडर नावाचं जे पावडर आहे ते पावडरचं डस्टिंग म्हणजे ती सुद्धा त्याची फवारणी केली जाते. त्याच्यानंतर 4% इंडोसल्फान ग्रॅन्युल्स. तर इंडोसल्फानचे ग्रॅन्युल्स म्हणजे छोटे छोटे पावडरसारखं जे भेटतं इंडोसल्फान, तर त्याचंसुद्धा त्याच्यावरती स्प्रेइंग डस्टिंग करणं गरजेचं आहे. नंतर 5% 0.05% इंडोसल्फानचं सुद्धा स्प्रेइंग करायचं आहे. फॉलो झोनल मेथड ऑफ सोईंग. तर मेथड जी पेरणीची झोनल मेथड्स नावाची जी मेथड्स आहे या मेथड्स या ठिकाणी आपण वापर करायचा आहे. त्याच्यानंतर म्हटलं इम्पॉर्टंट डिसीजेस या शब्दाचा अर्थ आहे रोग. तर ज्वारीवरती पडणारे महत्त्वाचे रोग. तर 1 नंबरला आहे ग्रेन स्मट, 2 नंबरला आहे लूज स्मट, 3 नंबरला आहे डाउनी मिडिओ. तर 1 नंबरला बघा ग्रेन स्मट. तर ग्रेन स्मट कसा आहे, ग्रेन स्मट तर बघा ग्रेन स्मटचं आपण इथे इमेजेस बघूया. हे आहे ग्रेन स्मट. तर हे स्मटचाच प्रकार आहे. ग्रेन स्मट, लूज स्मट हे दोन्हीचा अर्थ हे बऱ्यापैकी एकच असतो. तर हे आहे ग्रेन स्मट. तर ग्रेन स्मटमध्ये काय म्हणलं, सिम्पटम्स याचा अर्थ आहे लक्षणे. तर लक्षणे काय आहेत, इट इज अ फंगल डिसीज ऑफ ज्वार. तर ज्वारीचा हा जो रोग आहे त्याला म्हणतात फंगल डिसीजेस म्हणजे बुरशीजन्य रोग. इट इज अ फंगल डिसीज ऑफ ज्वार म्हणजे हा जो आहे तो ज्वारीचा बुरशीजन्य रोग आहे. द अफेक्टेड प्लांट शो स्टंटेड ग्रोथ विथ अ वीक स्टेम. तर ज्या प्लांटवरती ज्या रोपावरती याचा जे अफेक्ट झालेला आहे त्याची जी लागण झाली आहे तर ते काय होतं की त्याची पूर्णपणे वाढ होऊ शकत नाही. इट शोज स्टंटेड ग्रोथ विथ अ वीक स्टेम म्हणजे खोडं, तर जे त्याची पूर्णपणे योग्य पद्धतीने वाढ होऊ शकत नाही. द ग्रेन ऑफ इन्फेक्टेड प्लांट ट्रान्सफर इंटू इलॉंगेटेड सोरस. तर त्याचं जे धान्य आहे ते पूर्णपणे इलॉंगेटेड म्हणजे उभ्या अशा प्रकारची त्याची स्ट्रक्चर निर्माण होत असतं. द सोरस इज फिल्ड विथ ब्लॅक स्पोर ऑफ फंगस. तर काय होतं की ती जी ग्रेन आहे ती जी धान्य आहे तर ते धान्य पूर्णपणे काळपट पडत असतात. ते जे धान्य आहेत हे धान्य पूर्णपणे काळपट पडत असतात. तर त्याला म्हटलं जातं ग्रेन स्मट. तर त्याच्यामध्ये काय होत असतं की हे एक बुरशीजन्य रोग आहे आणि ह्याच्यामध्ये काय होत असतं की धान्य जे आहे ते धान्य पूर्णपणे काळपट पडत असतं, पूर्णपणे काळ होत असतं. नंतर नेक्स्ट आहे ते आहे लूज स्मट. लूज स्मट म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये काय होतं की धान्य या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही. द अफेक्टेड प्लांट रिमेन डॉर्फ दॅन हेल्दी प्लांट. तर लूज स्पट नावाचा ज्यावेळेस रोग या ठिकाणी एखाद्या पिकावरती पडतो तर त्यावेळेस काय होत असतं, अफेक्टेड प्लांट रिमेन डॉर्फ दॅन हेल्दी प्लांट्स. तर त्याची जी उंची आहे त्याची उंची योग्य तऱ्हेने वाढू शकत नाही. इट बिकम अ डॉर्फ. नेक्स्ट काय म्हणलंय, द स्टॉक प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ टिलर्स. टिलर्स म्हणजे काय, जास्तीत जास्त फांद्या ठिकाणी ते निर्माण करत असतं.
त्याचा जे बुंदा आहे तो जास्तीत जास्त फांद्या निर्माण करत असतो. थर्ड नंबर, द एअर हेड्स कंटिन्युअसली ब्लॅकिश पावडर ऑफ अ फंगल सॉर. तर ह्या ठिकाणी बघा तर ग्रेन्स मड आणि लूस मड या दोन्हीमध्ये सुद्धा काय होत असतं की जे कणीस आहे ते पूर्णपणे काळपट होत असतं. ग्रेन्स मड आणि लूस मड दोन्ही ह्याच्यामध्ये काय होतं की ब्लॅकिश पावडर ऑफ फंगस सोरीज. तर ब्लॅक पूर्णपणे कणीस जे आहे ते पूर्णपणे काळपट या ठिकाणी होत असतं. तर हे आहे लूस मड. काय म्हणलं तर त्याच्यासाठी काय आहे तर ग्रेन्स मटला आणि लूस मटला दोन्हीसाठी सुद्धा एकच या ठिकाणी कंट्रोल मेजर आहे. एकाच पद्धतीने या दोघींवरती ट्रीटमेंट केली जाते. तर काय केलं जातं की सी ट्रीटमेंट विथ 300 मेश सल्फर पावडर. तर सल्फर पावडरची त्याच्यावरती बीज प्रक्रिया केली जाते. सी ट्रीटमेंट विथ 300 मेश सल्फर पावडर. तर सल्फर पावडरची या ठिकाणी त्याच्यावरती बीज प्रक्रिया केली जाते. नंतर काय केलं जातं सी ट्रीटमेंट विथ थायरम @ 3 ग्रॅम पर kg. तर बीज प्रक्रिया कशी असते थायरमची, तर थायरमची सुद्धा याच्या ठिकाणी बीज प्रक्रिया केली जाते. तर बियांवरती थायरमची तसेच सल्फर पावडरची या ठिकाणी बीज प्रक्रिया केली जात असते. तर हे आलं लूस मड आणि ग्रेन्स मड या दोन्हीवरती या ठिकाणी सल्फर पावडरची तसेच थायरमची सी ट्रीटमेंट बीज प्रक्रिया करूनच हा रोग थांबवण्यात किंवा कंट्रोलमध्ये आणला जातो. त्याच्यानंतर पुढचा डिसीज आहे त्याचं नाव आहे डाउनी मिडिओ. पुढचा जो रोग आहे त्याचं नाव आहे डाउनी मिडिओ. तर डाउनी मिडिओमध्ये बघा त्याचे सिम्पटम्स तर पुढचं जे आहे तर ते पुढचं आहे त्याचं नाव आहे डाउनी मिडिओ. तर बघा की डाउनी मिडिओमध्ये काय म्हटलंय तर आपण ग्रेन्समट आणि लूसमट याचं आपण कंट्रोल मेजर बघून घ्या. तर कंट्रोल मेजर काय आहेत सल्फर पावडर किंवा थायरमची त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. सल्फर पावडर किंवा थायरमची त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर पुढचा जे आहे त्याचं नाव आहे डाउनी मिडिओ. तर डाउनी मिडिओ बघा तर डाउनी मिडिओमध्ये काय आहे त्याचे सिम्पटम्स त्याचे लक्षण काय आहे द फंगस ग्रोथ इज ऑकर ऑन अ लीव्स. तर डाउनी मिडिओचं बघा त्याचा आपल्याला फोटो दाखवतो मी. तर ह्याला डाउनी मिडिओ असं म्हटलं जातं. तर डाउनी मिडिओ बघा पानावरती या ठिकाणी बुरशी निर्माण झालेली आहे. त्या पिकाच्या पानावरती या ठिकाणी बुरशीजन्य परिस्थिती म्हणजे बुरशी या ठिकाणी दिसून येते बघा. दॅट इज कॉल्ड एज अ डाउनी मिडिओ. याला डाउनी मिडिओ असं म्हटलं जातं. तर बघा काय म्हटलं ह्याच्यामध्ये द फंगस ग्रोथ इज ऑकर ऑन द लिव्स म्हणजे पानावरती या ठिकाणी बुरशीची वाढ पानावरती होत असते. नेक्स्ट काय म्हटलंय द लिव्स टर्न पेल येलो कव्हर्ड विथ व्हाईट फंगस ग्रोथ ऑन द अंडरसाइड. तर त्याची जी पानं आहेत पेल येलो म्हणजे पानं पिवळी पडतात आणि त्याच्या पानाच्या खालच्या भागाला पांढऱ्या कलरची फंगस ग्रोथ म्हणजे बुरशीची वाढ होत असते. पानं पूर्णपणे पिवळी पडतात आणि त्याच्या खालच्या भागाला पांढऱ्या कलरची फंगस ग्रोथ ज्याला आपण म्हणू किंवा बुरशीची वाढ या ठिकाणी होत असते. 3 नंबर काय म्हटलंय अफेक्टेड प्लांट रिमेन स्टंटेड अँड स्टराईल. तर ज्या प्लांटवरती ज्या पिकांवरती ह्याचा अफेक्ट होत असतो तर ते काय करतं स्टंटर म्हणजे त्याची हाईट पद्धतीने वाढत नाही आणि इट बिकम अ स्टराईल म्हणजे या ठिकाणी नपुसक ते होत असतं. द अफेक्टेड प्लांट रिमेन स्टंटेड अँड स्टराईल. तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय की कंट्रोल मेजर काय आहेत तर कशा पद्धतीने ते नियंत्रणात आणलं जाऊ शकतं. तर काय आहे रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लांट. तर ज्या पिकांवरती अशा प्रकारची डाउनी मिडिओची ज्यावेळेस ग्रोथ होते किंवा वाढ होते तर त्याला काय केलं जातं ते पूर्णपणे बाजूला काढून ते डिस्ट्रॉय केलं जातं. नेक्स्ट काय म्हणलंय फॉलो गुड क्रॉप रोटेशन म्हणजे पिकाची जी फेरपालट आहे ती फेरपालट या ठिकाणी आपल्याला योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. फॉलो गुड क्रॉप रोटेशन म्हणजे पिकाची फेरपालट सुद्धा योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. 3 नंबरला काय म्हणलंय इम्प्रूव्ह ड्रेनेज
कंडिशन ऑफ सॉईल. तर मातीचं जे ड्रेनेज होत असतं, तर ती ड्रेनेज योग्य पद्धतीने आपल्याला करणं गरजेचं आहे. इम्प्रूव्ह ड्रेनेज कंडिशन ऑफ सॉईल. 4 नंबरला काय म्हटले, ग्रो डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी. तर अशा व्हरायटीज आपण या ठिकाणी अशा व्हरायटीज याची आपण लावणं गरजेचं आहे की ज्या व्हरायटीजना अशा पद्धतीचा रोग होणार नाही. डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज. तर या रोगाला बळी न पडणाऱ्या व्हरायटीज आपण या ठिकाणी आपल्या शेतामध्ये लागवड करायची आहे. तर हे आलं कशा संदर्भात, डाउनी मिल्ड्यू रोगाच्या संदर्भात ही आली विशिष्ट माहिती. तर हे आहेत डिसीजेस म्हणजे काय बघितले, लूस मट, त्याच्यानंतर ग्रेन्स मट, लूस मट आणि डाउनी मिल्ड्यू. तर त्याच्यामध्ये ग्रेन्स मट आणि लूस मटमध्ये काय होतात, कणस जे आहे ते पूर्णपणे काळी पडत असतात. आणि डाउनी मिल्ड्यूमध्ये काय होत असतं, डाउनी मिल्ड्यूमध्ये पानावरती या ठिकाणी बुरशीची वाढ होत असते, फंगल ग्रोथ ही पानावरती होत असते. त्याच्यानंतर हे बघा एक पॅरासाइट आहे, पॅरासाइट ऑफ ज्वार. पॅरासाइट म्हणजे परजीवी. पॅरासाइट ऑफ ज्वार म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये स्ट्रिगा नावाचं एक पॅरासाइट आहे, त्याला रूट पॅरासाइट असं म्हटलं जातं. तर ते काय करतं की ज्वारीचं जे मूळ आहे त्या मुळावरती या ठिकाणी ती जगत असतात, त्यामुळे त्याला पॅरासाइट असं म्हटलं जातं. तर स्ट्रिगा, तर ह्याच्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा जो पार्ट आहे तर स्ट्रिगा हे ज्वारीचं रूट पॅरासाइट आहे. तर हा प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो की फिल इन द ब्लँक्समध्ये स्ट्रिगा इज अ डॅश डॅश ऑफ ज्वार. तर स्ट्रिगा इज अ रूट पॅरासाइट ऑफ ज्वार. इट इज ऑल्सो कॉल्ड एज टरफुला और तलफ. तर त्याला तलफ किंवा तारफुला असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हटलंय, इट इज अ फिनो ऑर्गॅनिक रूट पॅरासाइट प्लांट फाउंड इन अ ज्वार ऑदर सिरियल बिलॉंग टू द ग्रॅमिनी फॅमिली. तर काय, हे एक रूट पॅरासाइट आहे, हे ज्वारीमधलं असलेलं रूट पॅरासाइट आहे. तर हे रूट ज्वारीमध्ये आपल्याला हे सापडतं. तसंच ग्रॅमिनी फॅमिली असणाऱ्या इतर वनस्पतीवरती सुद्धा हे स्ट्रिगा नावाचं रूट पॅरासाइट आपल्याला आढळून येत असतं. 3rd नंबर काय म्हणलंय, द पेनिट्रेटिंग ऑर्गनाय नोज ॲज अ हुस्टोडिया. तर काय करतं, ते जे पॅरासाइट आहे तर ते पॅरासाइट ज्वारीच्या मुळामध्ये आपले ऑर्गन्स या ठिकाणी पेनिट्रेट म्हणजे घुसवतं आणि त्या ऑर्गनच्या त्या अवयवाच्या बेसवरती तर ते पूर्णपणे ज्वारीमधल्या मुळामध्ये जे क्षार आहे ते पूर्णपणे शोषून घेत असतं. तर आपल्याला जसं आपण म्हणतो की गोचिड, जसं कुत्र्याला गोचिड वगैरे लागत असतात, तर ते कसं गोचिड पूर्णपणे अंगातलं शरीरातलं ते पूर्णपणे शोषून घेत असतात, किंवा मच्छर आपल्याला जर चावला तर मच्छर कसा पूर्णपणे शोषून घेत असतो, तसं हे जे स्ट्रिगा नावाचं जे रूट पॅरासाइट आहे ते काय करतं, वनस्पतीमधल्या जे रूट आहे, जे मूळ आहे, तर मुळामधलं पूर्णपणे त्याचे क्षार असलेले किंवा त्याचे जे चांगले जे योग्य घटक आहे ते घटक पूर्णपणे शोषून घेत असतं. दॅट इज द स्ट्रिगा. आणि ते जे पार्ट, ज्या पार्टने ती शोषून घेतं त्या पार्टला काय म्हणायचं, कुस्टोडिया. तर ते काय करतं, द पेनिट्रेटिंग ऑर्गन नोन एज अ हुस्टोरिया मेक कनेक्शन विथ रूट झायलेम ऑफ ज्वार प्लांट्स आणि गेट वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द ज्वार प्लांट्स. तर काय म्हटलंय, त्याच्यामधले मिनरल्स आणि वॉटर म्हणजे पोषक तत्वे, पाणी, तर ह्या गोष्टी ज्या असतात ह्या गोष्टी ते शोषून घेत असतात, वडून घेत असतात. त्याच्यानंतर 4 नंबर, द अफेक्टेड प्लांट बिकम टू वीक अँड कॉज सिव्हिअर रिडक्शन इन यील्ड. तर ज्याच्यावरती ह्याचा अफेक्ट होतो, ज्या प्लांटवरती ह्याचा अफेक्ट होत असतो ज्या प्लांटवरती, तर ते काय होतं, प्लांट पूर्णपणे वीक म्हणजे पूर्णपणे नाजूक अशक्त होऊन जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याची उत्पन्नावरती परिणाम होत असतो. द अटॅक ऑफ स्ट्रिगा इज मोर सिव्हिअर इन लाईट सॉईल. जी लाईट सॉईल, जी हलकी माती आहे, तर हलक्या मातीमध्ये अशा पॅरासाइटचा अटॅक, अशा पॅरासाइटची लागण ही जास्त होण्याची शक्यता असते. 6 नंबर, इट प्रोड्युसेस अबंडंट सीड which retain their viability for 12 to 15 years and germinate with suitable host in available. तर स्ट्रिगा काय करत असतं, तर स्ट्रिगा जे त्याची सीड्स आहेत
त्याची जी बियाणं मोठ्या प्रमाणात निर्माण करत असतं आणि ते बियाणं जवळजवळ 12 ते 15 वर्ष आपल्या शेतामध्ये तसेच राहू शकतात. म्हणजे इथून पुढे जर आपण ज्वारीचं जर पीक घेतलं तर हे स्ट्रिगा नावाचं जे पॅरासाईट आहे ते पॅरासाईट त्याच्यावरती पुन्हा अटॅक करू शकतं, कारण त्याची जी बियाणं आहे ते जवळजवळ 12 ते 15 वर्ष त्या शेतामध्ये राहत असतात. तर दॅट इज बघायला स्ट्रिगा. स्ट्रिगा इज द रूट पॅरासाईट. स्ट्रिगा इट इज अ रूट पॅरासाईट ऑफ ज्वार. तर नेक्स्ट काय म्हटलंय, कंट्रोल मेजर. त्याचं कंट्रोल मेजर काय आहे, तर इट इज अ नॉट इफेक्टिव्हली कंट्रोल बाय कल्चरल मेथड. तर आपण अशी कुठलीच मेथड्स नाही की त्याच्यावरती कंट्रोल करू शकाल असं. तर इट इज कंट्रोल्ड बाय स्प्रेइंग 2,4-D. 2,4-D नावाचं जे केमिकल्स आहे, 2,4-D नावाचं जे विडीसाईड असं म्हणा आपण किंवा तणनाशक आहे, तर त्या तणनाशकाच्या साहाय्यानेच 2,4-Dच्या साहाय्यानेच आपण या ठिकाणी त्याला कंट्रोल करू शकतो. इट इज कंट्रोल्ड बाय स्प्रेइंग 2,4-D at the rate 1 kg in 500 liter of water per hectare. तर 1 किलो 2,4-D याचा या ठिकाणी स्प्रेइंग करणं गरजेचं आहे फॉर 2 to 3 times ॲट इंटरवल ऑफ 15 days. तर प्रत्येक 15 दिवसानंतर 2,4-Dचा स्प्रे या ठिकाणी आपल्याला घेणं गरजेचं आहे. इट इज ऑल्सो कंट्रोल्ड बाय स्प्रेइंग ऑफ MCPA. तर MCPAचा लॉंग फॉर्म आहे 2-methyl-4-chloropheniल ॲसिड. तर ह्या ॲसिडचा या ठिकाणी आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे. तर काय म्हणलंय, स्प्रेइंग शुड बी डन बिफोर फ्लावरिंग ऑफ स्ट्रिगा. तर स्ट्रिगाचं जे तर स्ट्रिगा ह्याला जर फुलं येण्याच्या अगोदर, ह्याच्या पॅरासाईटला फुलं त्याचे फ्लावरिंग होण्याच्या अगोदरच आपण या ठिकाणी अशा पद्धतीची 2,4-Dची किंवा MCPA नावाच्या केमिकलच्या ठिकाणी स्प्रे करायचा आहे. हे विडीसाइड्स आहेत किंवा तणनाशक आहेत, याच्यावरती स्प्रे करायचा आहे जेणेकरून की ते पूर्णपणे डिस्ट्रॉय किंवा नष्ट होईल. तर स्ट्रिगा आहे रूट पॅरासाईट. तर क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 मधला जो चॅप्टर आहे स्वर्गम म्हणजेच ज्वारी, तर ज्वारी या पिकासंदर्भातली सगळी हा चॅप्टर पूर्णपणे या ठिकाणी संपून जातो. क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 मधला जो ज्वारी अर्थातच स्वर्गम, तर हा चॅप्टर या ठिकाणी आपला संपलेला आहे.